Hi guys, hello everyone, good morning. Welcome back to Learn with Vaishali. Speak with me daily little sentence in English. तर आपण काल आपण एक ट्रिक शिकलो सेंटेन्स कसं बनवायचं त्याच्या आतमध्ये आपण फक्त दोन 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 शब्दांनी कसं सेंटेन्स बनतं ते आपण शिकलो. तर त्याच प्रकारे आज आपण काय शिकणार आहोत की आज 3 शब्दामध्ये सेंटेन्स कसं पूर्ण होतं. म्हणजे जर 2 शब्दामध्ये आपण बोलत असू ती झाली आयडिया, पण आपण 3 शब्दामध्ये ते सेंटेन्स बोलत असू तर ती आयडिया कम्प्लीट झाली. हे नक्की लक्षात ठेवू. चला तर लेट्स बिगिन. 3 वर्ड्स कम्प्लीट सेंटेन्स म्हणजेच आपली जी आयडिया आहे ती कम्प्लीट होणार. आपण काल काय पाहिलं, सब्जेक्ट आणि वर्ब. आय वेक अप, आय ड्रिंक, मी उठते, मी पिते. तर हे आपली स्टार्टिंग, आपली भीती कमी होण्यासाठी आपण ट्राय केलं होतं. शी वेक्स अप, शी ड्रिंक्स, ही ड्रिंक्स, असं आपण काल शिकून घेतलं की ज्यावेळेस ही शी इटची फॅमिली येते त्यावेळेस यस यस येतं. हे आपण कम्प्लीट करून टाकलं. आता सेम तसंच फक्त 3 शब्दात सेंटेन्स तयार करू. त्याने काय होईल, अजून आपला कॉन्फिडन्स बिल्ड होईल. जसं की सब्जेक्ट वर्ब आणि आज ऑब्जेक्ट पासून सुरुवात करतोय. कोण आहे ते सुरुवातीला सब्जेक्ट कोण आहे तो पाहू, आणि क्रिया काय आहे ती पाहू, आणि त्याच्यानंतर ती क्रिया कशावर झाली ते पाहू. म्हणजे काय होईल, आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी अजून थोडासा अजून कॉन्फिडन्स वाढू शकतो. जसं की आय इट राईस, मी भात खाते. शी ड्रिंक्स टी, ती चहा पिते. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. वी वॉच टीव्ही, आम्ही टीव्ही पाहतो. यू स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलतो. शी लाईक्स डान्स, तिला डान्स आवडतो. आता अजून आपण बरेच म्हणजे डेली रुटीनचे आपण ट्राय करू. लाईक आय लाईक साडी, मला साडी आवडते. ही स्पीक हिंदी, त्याला हिंदी बोलायला आवडतं. शी स्टडी, ती रोज स्टडी करते. मी लवकर उठते. आय वेकअप अर्ली, मी पार्लरला येते किंवा ती पार्लरला येते. शी कम्स टू पार्लर. आता काय झालं माहिती का, आपण छोट्यापासून सुरुवात केली ना त्याच्यामुळे आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढलेला फील होतं. आता आपण फक्त 2 हे शब्द असतात आणि त्यांनी सेंटेन्स तयार होतो. ही ट्रिक ज्यावेळेस शिकलो ना त्याच्यानंतर आपली ही पुढची स्टेप आहे की 2-2 शब्दांनी सुद्धा खूप छान आपण सेंटेन्स बनवू शकतो, आणि ते बनल्याने आपल्यातला कॉन्फिडन्स वाढलेला आपल्याला जाणू शकतो. तर आपण अजून भरपूर बनवू शकतो. ह्याच्यात थोडासा बदल करायचा आहे. समजा इथे आय लाईक साडी, तर तिला साडी आवडते म्हणायचं तर इथे यस येणार. शी लाईक साडी, शी लाईक साडी. इथं ही स्पीक्स हिंदी, इथं यस यायला पाहिजे होतं. ही स्पीक हिंदी, तर त्याला हिंदी आवडते. आणि शी स्टडी एव्हरी डे, त्याच्या ऐवजी मी इथे बोलणार शी स्टडीज एव्हरी डे, तिला स्टडी आवडते. आय वेकअप अर्ली, शी कम्स टू पार्लर. तर इथे आय आलं तर आय स्टडी एव्हरी डे, मी रोज अभ्यास करते. नंतर आय वेकअप अर्ली च्या ऐवजी ही वेक्स अप अर्ली. शी कम्स टू पार्लर च्या ऐवजी आय कम टू पार्लर, मी पार्लरला येते. तर अशा प्रकारे आपण थोडं इंग्लिश बोलण्यासाठी स्वतःला ट्राय करू. तुम्हाला जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. तो खूप इझी आहे. जास्त लोड डोक्यात नको घ्यायला. 2 सेंटेन्स येत असेल, 2 शब्द येत असतील तरी बोलायला आपण चालू करू. त्याने काय होईल, आपला कॉन्फिडन्स, आपल्याला आत्मविश्वास वाढलेला दिसेल. ह्या सगळ्या ज्या व्हिडिओमधून एकच पर्पज आहे, एकच मोठं आहे की आपण स्वतःला जे कमी लेखत होतो. आता ह्या सगळ्या स्टोरीमधून एक स्टोरी सांगते की काल माझ्या पार्लरमध्ये एक क्लाइंट आलं होतं आणि त्या म्हटल्या की मला क्लास करायचा आहे. मला कोणता क्लास करायचा आहे? पार्लरचा क्लास करायचा आहे. माझी इच्छा आहे, मला खूप आवडतं. म्हणजे मी तुम्हाला जे सांगते ना त्याच्या पाठीमागचं तुम्ही स्टोरी समजून घ्या. तिला पार्लरचा क्लास आवडतो, पण ती म्हटली माझ्यात एक गोंधळ आहे. मी म्हटलं काय? ती म्हटली मला इंग्लिशचे हे जे आहेत ना पोस्टर किंवा जे काही क्रीम आहे त्याच्यावरती काय आहे काय नाही हे वाचायला नाही येत, कारण मी 10वी शिकले. तर मी तिला असं म्हटलं की ठीक आहे, तू सुरुवातीला क्लास लाव, मी हळूहळू तुला शिकवेन. म्हणजेच काय, अपॉर्च्युनिटी आपल्या जवळ आहे, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे फक्त स्किलचं जे आहे इम्प्रूव्हमेंट पाहिजे, आपला कॉन्फिडन्स पाहिजे. तो कमी असेल ना आपण भीतो एखादी गोष्ट शिकण्यासाठी. तसं तुमचं होऊ नये म्हणून माझं असं म्हणणं आहे की जसं मला प्रॉब्लेम येत होता इंग्लिश बोलण्यासाठी आणि मी तो कशा त्यातून बाहेर पडले,
त्याच्यासाठी मी रोज छोट्या छोट्या सेंटेन्समधून छोट्या छोट्या प्रॅक्टिसमधून आपण कसं इंग्लिशमध्ये बोलू शकतो ही मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. कारण आपण बाकीच्या सगळ्या कामामध्ये थोडं थोडं हुशार राहतो, पण जिथं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, जिथं कॉन्फिडन्स दाखवायचं आहे, जिथं कॉन्फिडन्सने बोलायचं आहे, तिथे आपल्याला स्वतःला असं वाटतं की मला येणार नाहीये, मला हसतील, मला काय म्हणतील, ही जी भीती आहे ना ती घालवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला जर माझ्यासारखं असं वाटत असेल की नक्कीच आपण आपल्याला इम्प्रूव्ह केलं पाहिजे, तर तुम्ही मला सपोर्ट देत राहा, एक एक व्हिडिओ पाहत राहा, त्यातून एक एक गोष्ट तुमची शिकत राहा. त्याने काय होईल, तुम्हीच तुम्हाला नव्याने पाहता, असं मला तर नक्कीच वाटतं. तर चला, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारी एकदम मनातून रिस्पेक्ट, आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला रोज नवीन टॉपिकसाठी एनकरेज करतं. तर थँक्यू. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.